मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही हेल्पिंग वर्ब आणि त्याची स्ट्रक्चर्स पाहिली। आता आपण पुढील हेल्पिंग वर्ब, त्यांची स्ट्रक्चर आणि त्यांचा वापर कसा केला जातो ते पाहूया। शुड हॅव या हेल्पिंग वर्बमध्ये सेंटेन्सची करायला हवं होतं अशी शक्यता असते, जसं की बोलायला हवं होतं, लिहायला हवं होतं, जायला हवं होतं। आता आपण शुड हॅव या हेल्पिंग वर्बचं एक ॲक्टिव्ह वॉइसचं एक्झाम्पल पाहूया, जसं की दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स हे ॲक्टिव्ह वॉइसचं स्ट्रक्चर आहे। तसेच दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स म्हणजे त्यांनी सर्व स्वप्न पूर्ण करायला हवी होती। हे शुड हॅवचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण शी हा सब्जेक्ट आहे, प्लस शुड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लस फुलफिल हे मेन वर्बचा थर्ड फॉर्म आहे, तर ऑल द ड्रीम्स हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून मॉडल हेल्पिंग वर्बच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हाफ हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शूडच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी सब्जेक्ट प्लस HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल दे शुड नॉट हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स किंवा दे शुडंट हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स म्हणजे त्यांनी सर्व स्वप्ने पूर्ण करायला नको होती। आता दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हाफ हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा हाफ हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल शुड दे हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स म्हणजे त्यांनी सर्व स्वप्ने पूर्ण करायला हवी होती का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हाफ हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल शुड नॉट दे हॅव टू फुलफिल ऑल द ड्रीम्स किंवा शुडंट दे हॅव टू फुलफिल ऑल द ड्रीम्स म्हणजे त्यांनी सर्व स्वप्ने पूर्ण करायला नको होती का? आता दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट शुड दे हॅव फुलफिल म्हणजे त्यांनी काय पूर्ण करायला हवी होती। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हाफ हेल्पिंग वर्बच्या पुढे फक्त नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून दे शुड हॅव फुलफिल ऑल द ड्रीम्स या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल व्हॉट शुड नॉट दे हॅव फुलफिल किंवा व्हॉट शुडंट दे हॅव फुलफिल म्हणजे त्यांनी काय पूर्ण करायला नको होती। आता आपण शुड हॅव या हेल्पिंग वर्बचं ॲक्टिव्ह वॉइसचं एक्झाम्पल पाहिलं। आता आपण शुड हॅव या हेल्पिंग वर्बचं एक पॅसिव्ह वॉइसचं एक्झाम्पल पाहूया, जसं की इट शुड हॅव बीन डन बाय यू म्हणजे ते तुमच्याकडून करायला हवे होते। हे शुड हॅवचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण इट हा ऑब्जेक्ट आहे प्लस शुड हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस शुड हॅवच्या पुढे बीन हे प्रत्यय जोडलेले आहे प्लस डन हा मेन वर्बचा थर्ड फॉर्म आहे प्लस यू हा सब्जेक्ट बायने जोडला आहे। म्हणून मॉडल हेल्पिंग वर्बच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ओ प्लस HV प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हाफ हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ओ प्लस HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब 3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स येईल इट शुड नॉट हॅव बीन डन बाय यू किंवा इट शुडंट हॅव बीन डन बाय यू म्हणजे ते तुझ्याकडून करायला नको होते।
आता इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हाफ हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा हाफ हेल्पिंग वर्बच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस ओ प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल शुड इट हॅव बीन डन बाय यू म्हणजे ते तुम्ही करायला हवे होते का. तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हाफ हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन शुड नॉट इट हॅव बीन डन बाय यू किंवा शुडंट इट हॅव बीन डन बाय यू म्हणजे ते तुम्ही करायला नको हवे होते का असा होतो. आता इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हाफ हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की वॉट वेन वेअर हू हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस हाफ हेल्पिंग वर्ब म्हणजे HHV प्लस ओ प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल हू शुड इट हॅव बीन डन म्हणजे हे कोणी करायला हवे होते. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे फक्त नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस HHV म्हणजे हाफ हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो. म्हणून इट शुड हॅव बीन डन बाय यू या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह WH क्वेश्चन येईल हू शुड नॉट इट हॅव बीन डन किंवा हू शुडंट इट हॅव बीन डन म्हणजे हे कोणी करायला नको हवे होते. आता आपण कुड हॅव हे हेल्पिंग वर्ब पाहूया. कुड हॅव या हेल्पिंग वर्बमध्ये सेंटेन्सशी केलं असतं तर झालं असतं अशी शक्यता असते. जसं की होऊ शकलं असतं, येऊ शकला असता, जाऊ शकला असता, लिहू शकला असता. कुड हॅवचं एक्झाम्पल आहे ही कुड स्विम व्हेरी फास्ट बिफोर द ॲक्सिडंट म्हणजे अपघातापूर्वी तो खूप वेगाने पोहू शकला असता. आता आपण मस्ट हॅव हे हेल्पिंग वर्ब पाहूया. मस्ट हॅव या हेल्पिंग वर्बमध्ये सेंटेन्सची भूतकाळात झालंच असेल अशी रचना असते. जसं की आलेलेच असतील, पोचलेलेच असतील, समजावलेलेच असेल, बोललेलेच असतील. मस्ट हॅवचं एक्झाम्पल आहे यू मस्ट स्टॉप प्लेईंग कम्प्युटर गेम्स म्हणजे आपण संगणक गेम खेळणं बंद केलंच पाहिजे. आता आपण माईट हॅव हे हेल्पिंग वर्ब पाहूया. माईट हॅव या हेल्पिंग वर्बमध्ये सेंटेन्सची भूतकाळात कदाचित झालंच असेल अशी रचना असते. जसं की कदाचित आलेले असतील, कदाचित पोचलेले असतील, कदाचित समजवलेले असेल, कदाचित बोललेले असतील. माईट हॅवचं एक्झाम्पल आहे आय माईट हॅव लर्न्ड इंग्लिश म्हणजे मी इंग्रजी शिकलेले असावे. आता आपण पाहूया वूड हॅव हे हेल्पिंग वर्ब. वूड हॅव या हेल्पिंग वर्बमध्ये सेंटेन्सची भूतकाळात 100% नक्की झालंच असतं अशी रचना असते. जसं की आलाच असता, वाचलाच असता, बोलवलंच असतं, समजावलंच असतं इत्यादी. वूड हॅवचं एक्झाम्पल आहे शी वूड हॅव हेल्प अस बट शी गॉट इल म्हणजे तिने आम्हाला मदत केलीच असती पण ती आजारी पडली.